प्रिया थांब. प्रिया प्लीज मला माझा काही ऐकायचं नाही. प्लीज जाऊ दे मला. प्रिया थांब म्हटलं ना. आणि कुठे चाललेस एवढ्या रात्रीची? जीव द्यायला चालले मी. जाऊन मरते कुठेतरी. प्रिया काय बडबडतेस तू? मी तुला थांब सांगितलं तेव्हा थांब. कोणासाठी थांबू आणि कशासाठी? जो माणूस प्रत्येक क्षणी माझा अपमान कसा होईल हेच फक्त बघत असतो, त्याच्यासाठी थांबायची इच्छा नाहीये माझी. प्रिया तुला थांबावं लागेल. दर वेळेला तू तणतण करणार, तुझ्या मनाला वाटेल तसं तू वागणार. मला चालणार नाहीये हे. बरोबर आहे. आता माझ्यावर गुलामासारखा हक्क गाजवायला लागलास ना. प्रिया मोहिते होते, आता प्रिया सुहास देसाई झाले ना मी, म्हणून नोकरासारखी ट्रीटमेंट देतोयस मला. प्रिया तोंडाला येईल ते बडबडू नकोस. तू बायको आहेस माझी. आपल्या दोघांचं नातं माझ्यासाठी किती महत्वाचं आहे ते मलाच माहिती. सुहास बास, प्लीज थांबव हे नाटक. एकीकडे म्हणायचं हे नातं खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून, आणि दुसरीकडे माझ्यावर संशय घ्यायचा. हे कसं करू शकतोस तू? हेच करायचं होतं तर मग लग्न तरी कशाला केलंस? लग्नाच्या 4 दिवसा आधीपर्यंत मी सांगत होते नको करूया लग्न, नको करूया. नाही ऐकलंस. कशाला आणून ठेवलंस मला या नरकात? तुला आपला संसार, आपलं लग्न हे नरक वाटायला लागलाय आता? कुठला संसार? या अशा संशयांवर संसार उभा राहतो. आणि किती दिवस टिकणार हा असा संसार? तुला तरी माझा कंटाळा येईल, नाही तर मला तरी येईल. प्रिया असं काहीही होणार नाही. कसं समजावू तुला? नको समजावू, कारण त्याचा काही फायदा होणार नाहीये. मला फक्त जाऊ दे इकडे. प्रिया थांब. मी तुला थांब सांगितलं तेव्हा थांब. तू आज मला अडवू नकोस. मी नाही थांबणार. मला प्रिया, जाऊ मी दे. थांब म्हटलंय. थांब. प्लीज ऐकडनं. हॅलो. सत्यजित, सत्यजित, हॅलो प्रिया. सत्यजित. प्रिया काय झालं? जे झालंय ते तुझ्या मनासारखंच झालंय. का जाणून बुजून मला या नरकात ढकललं सत्यजित? आता तू कर. तू आनंद साजरे कर. मला मात्र आयुष्यातून उठवलंयस तू. प्रिया तू काय बोलतेस? काय झालंय? काय होणार आहे? लग्नाची पहिली रात्र नवरा बायकोसाठी सगळ्यात महत्वाची रात्र असते. आणि ह्याच रात्री माझा नवरा माझ्याशी भांडून मला कानफडात मारून निघून गेलाय. काय? ही अशी आहे माझी पहिली रात्र, जन्मभरासाठी अविस्मरणीय. अँड दिस इज ऑल बिकॉज ऑफ यू मिस्टर सत्यजित मुधोळकर. थँक्यू सो मच. सुहासनं हात उचलला तुझ्यावर? तो कुठे आहे? मला काय माहिती कुठे आहे तो, आणि ते जाणून मला काय करायचंय? मी मात्र नरकात येऊन पडले हे कळून चुकलंय मला. पण तू काळजी करू नकोस. तू स्वतःच्या बायकोच्या कुशीत शांतपणे आरामात झोप. ठीक आहे? हॅलो. अहो, कोणाचा फोन? विहंगचा फोन होता. एवढ्या रात्री? एक अर्जंट काम होतं त्याला जरा. तू झोप ना.
हा बोला भाऊजी, काय काम होतं? कशासाठी फोन केला? सुहास, कुठे आहेस तू आणि काय झालं तुझ्या आणि प्रियामध्ये? मला हा जाब विचारणारे तुम्ही कोण? आणि बाय द वे, तुमच्या या सगळ्या प्रश्नांना उत्तर द्यायला मी बांधील नाहीये भाऊजी. आणि ना आता आमच्या दोघांमध्ये पडणं तुम्ही बंद करा, कळलं? सुहास, हॅलो. अशी असते पहिली रात्र. सत्यजित मुधोळकर, माझं लग्न आणि लग्नानंतरची ही पहिली रात्र माझ्यासाठी अविस्मरणीय केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मसाला चहा. मावशी, मी तुला आल्या आल्याच सांगणार होतो, लग्न खूप छान झालं. म्हणजे आलेल्या सगळ्या मंडळींनी लग्नाचं खूप कौतुक केलं. सुहास आणि प्रियाचं लग्न खूप थाटामाटात झालं ना. अँड स्पेशली क्रेडिट गोज टू गौरांग. हो, खरं श्रेय त्यालाच द्यायला पाहिजे. पण तुझ्या मित्राचं सुद्धा कौतुक कर की. आपली अनुपस्थिती सगळ्यांना जाणवून देऊन त्यांनी सुद्धा सोहळ्याला गालबोट लावायचं ते लावलंच ना. सकाळी हॉलवर जाण्यापासून ते संध्याकाळी रिसेप्शन संपवून पाठवणी होईपर्यंत आमचे कुलदीपक कुठेच नव्हते. दिवसभर आपलं सत्यजित आला नाही का अजून? थोरले चिरंजीव कुठे आहेत शालिनीताई? या असल्या प्रश्नांना आपण सगळेजण उत्तर देत होतो. हे एवढं सोडलं तर बाकी कार्यक्रम छान झाला. मावशी, मित्र आहे ना तुझा तो, मग विचार त्याला भेटला की कशाला हे सगळं. जाऊ दे ना, सोड ना तो विषय. मला सांग, गौरांग कुठे? मला त्याला भेटायचंय. मी त्याला सजेस्ट करणार आहे त्यांनी स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू करावी म्हणून. सांग, तू सांग, ऐकेल तुझं. ऐकला तर फायदाच होईल त्याचा. अगं, वेगवेगळ्या कंपन्यांची बिझनेस सेमिनार्स, त्यांची अॅन्युअल फंक्शन्स तो खूप छान प्रकारे हँडल करू शकेल. हो, खरंय. कसं आहे ना, विहंग गोड स्वभावाची माणसं असतात ना, ती कुठलाही व्यवसाय अगदी छान करतात. पण नीच प्रवृत्तीची, कावेबाजपणे वागणारी जी माणसं असतात ना, ते स्वतःच्या कर्मदरिद्रीपणामुळे सगळ्या गोष्टी गमावून बसतात. विशेषतः मायेची आणि प्रेमाची माणसं. गुड मॉर्निंग राजे. गुड मॉर्निंग. चला, सकाळची वेळ आहे, पाय मोकळे करून येते. काय आहे, अलीकडे या घरामध्ये जीव घुसमटतो माझा. चल बाहेर बोलू.
प्रिया सुहास, आय एम सॉरी. माझं चुकलं. काल मी खूप चुकीचे वागले. मला असं नको होतं वागायला, पण मी काय करू. मला खरंच असं वाटलं की तू सत्यजित वरून माझ्यावर संशय घेतोय. प्रिया, हे असं असं कसं करेन मी? माझा माझ्यावर नाही तेवढा तुझ्यावर विश्वास आहे. असा कसा वागू शकेन मी तुझ्याशी? प्रिया, प्रिया, रडू नको. रडू नको, शांत हो. सुहास, हे सगळं फक्त माझ्यामुळे होतंय. मीच कारणीभूत आहे या सगळ्याला. पण मी काय करू. माझं मन असं भित्र बनलंय आता. आयुष्यात खूप लवकर माझे बाबा गेले. मग काकांचा छळ सहन करावा लागला. आई गेल्यानंतर मला शालिनी मावशी मुधोळकरांच्या घरात घेऊन आली. मला आश्रय दिला. आणि त्यानंतर मी पाहिलेला पुरुष म्हणजे सत्यजित मुधोळकर. अतिशय संतापी, आतल्या गाठीचा, संशयी. त्यांनी माझ्यावर केलेले उपकार जसे मी कधीच विसरणार नाही ना, तसाच त्यांनी केलेला माझा छळही मी कधी विसरू शकत नाही. मग माझी खात्री पटली की सगळे पुरुष सारखेच असतात, एकाच माळेचे मणी. प्रिया, प्रिया, अगं हा तुझा गैरसमज आहे. मला आता हळूहळू कळत येते. पण आय एम सॉरी सुहास. आय एम रिअली व्हेरी सॉरी शोना. आता बास, आता सारखी माफी मागत बसू नको. काय पण सुहास, माझ्या या मूर्खपणामुळे आपली कालची रात्र मात्र वाया गेली ना. खरंय, गेली ना, वाया गेली. काय हरकत आहे. आजचा अख्खा दिवस आहे ना आपल्याकडे, तो सत्कारणी लावूया. हा मला ना कधी कधी तुझं वागणंच कळत नाही सत्य. महत्वाचे निर्णय घेताना अतिशय समजूतदारपणे आणि हुशारीने निर्णय घेणारा तू, हे असे साधे साधे निर्णय घेताना चुकतोस कसं? ती प्रिया एक फालतू अट तुझ्या समोर ठेवते आणि ती अट तू लगेच तू मान्य करून टाकतोस. काय चाललंय काय? व्यंग, अरे ती वेळ महत्वाची होती. प्रियाचं लग्न होतं. लग्नाच्या जस्ट आधी तिने मला हे सांगितलं. काय पर्याय काय होता? माझ्यासाठी ते लग्न नीट पार पडणं महत्वाचं होतं. मग काल शालिनी मावशीला तू सगळं खरं खरं का नाही सांगितलंस? तोपर्यंत तर प्रियाचं लग्न झालं होतं ना? का तुला हुतात्मा बनायची हौस आली? कसं आहे व्यंग, माझ्या आणि प्रियाच्या नात्याचा हा जो काही मेस आहे त्यामध्ये मी विलन आहे असं आईला वाटतं. आणि ते तसंच वाटू द्यावं यात सगळ्यांचं भलं आहे. कारण प्रिया हे असं वागते हे जर आईला कळलं तर तिच्या मनावर खूप मोठा आघात होईल. कारण तिचा खूप जीव आहे रे प्रिया. माझ्यावर काय ती 2 दिवस चिडेल, बोलेल, ओरडेल, हळूहळू विसरून जाईल, माफ करेल मला. पण प्रियानं तिचा विश्वासघात केलाय हे जर तिला कळलं तर तिला प्रियाला माफ करणं कठीण जाईल. आणि आता मला आईसाठी कुठलीही नवीन भावनिक गुंतागुंत निर्माण नाही करायची. आणि आता काय, आता प्रियाचं लग्न झालंय त्यामुळे ती एकदा तिच्या संसारात रमली की काय हसायला काय झालं तुला? काही नाही, तुझं भावड स्वप्नरंजन पाहून मला हसायला येतं. म्हणजे
प्रिया तिच्या संसारात खरंच सुखी होईल, रमेल असं खरंच वाटतंय तुला? रमावंच लागेल तिला. हे बघ विहंग, मी तिला हे तिच्या लग्नाच्या आधी खूप क्लिअर सांगितलेलं आहे. उद्या जर कुठल्याही कारणानं तिचं आणि सुहासचं लग्न मोडलं तरी तिला माझ्या घरात आणि माझ्या आयुष्यात आता थारा नाही. होईल सगळं सुरळीत. कारण कसं आहे, मुळात सुहास खूप चांगला मुलगा आहे. जेव्हा ती त्याच्याबरोबर राहू लागेल आणि माझ्यापासून लांब राहू लागेल तेव्हा तिला हे जाणवेल की आयुष्याकडे ऑफर करण्यासारखं अजून बरंच काही आहे. सावरेल ती. बघ बाबा, तिचं आयुष्य सावरता सावरता सुहासची वातात नको व्हायला म्हणजे मिळवला. विहंग, तू काय एवढं निगेटिव्ह बोलतोय? नाही होणार असं. आता माझंच उदाहरण घे ना. मंजिरी बरोबर लग्न झाल्यानंतर माझं आयुष्य सावरलं, बदललं. तू जे बोलतोयस ना त्याच्यावर तुझाच पूर्ण विश्वास नाहीये, तुझ्या बोलण्यातच कळतंय. त्याच्यावर काय बोलणार? अजूनही काहीतरी नक्की घडलंय जे तुम्हाला सांगत नाहीयेस. माझा नवरा माझ्याशी भांडून मला कानफडात मारून निघून गेलाय. काय? ही अशी आहे माझी पहिली रात्र. काल एक मिनिट. अनघा. हा बोला अनघा. सॉरी, मी तुला काल कॉल बॅक नाही केला. थोडा गडबडीत होतो. नाही, इट्स ओके, मी समजू शकते. खरं तर म्हणूनच मी ही चौकशीसाठी फोन नाही केला पुन्हा. काय उगाच माझ्यामुळे प्रॉब्लेम नको. बरं, मला एक सांगाल का, सत्यजित आला का? म्हणजे तो काही बोलला का? कुठे होता? काय झालंय नेमकं? एक मिनिट. सत्यजित माझ्या समोरच बसलाय, त्याच्याशीच बोल. अनघा, आय एम व्हेरी सॉरी. माझ्यामुळे तुला काल खूप इनकन्व्हिनियन्स झाला. मंजिरी ज्या पद्धतीने तुझ्या घरी येऊन, आय एम रिअली व्हेरी सॉरी. ऐक, मला त्याचं अजिबात वाईट वाटलेलं नाहीये, त्यामुळे तू उगाच कसलाही गिल्ट घेऊ नकोस प्लीज. नाही तरीही सत्यजित, कुठे होतास काल? ते मला तुला आत्ता नाही सांगता येणार, नंतर बोलू आपण. ठीक आहे. संध्याकाळी घरी येतोयस? कॉफी वाट बघते तुझी. नाही, आज नाही जमणार. आज मला जरा पुण्याला जायचं. ओके, नो प्रॉब्लेम. मिस्टर मुधोळकर, तुम्हाला जेव्हा केव्हा बोलावंसं वाटेल, कॉफी प्यावीशी वाटेल, तेव्हा जरूर या. शुअर. आणि अजून एक गोष्ट, प्लीज स्वतःची काळजी घे. ओके, बाय. बाय. तू पुण्याला चाललास? अरे हो, जरा एक काम आहे. जरा चल, मी निघतो. मला लवकर जाऊन परत यायचंय करण्यास. तू मगाशी काहीतरी सांगत होतास ना? काय? हा, नाही, आय डोंट नो, म्हणजे मीच विसरलो आता. चल, मी पळतो कारण परत ट्रॅफिक. बाय. मंजुषाताई, हे गेले का ऑफिसला? हो, विहंग आणि सत्यजित दादा कधीच गेले. मग बहुतेक मी पेलूला आंघोळ घालत असेल तेव्हा गेले असतील कदाचित. एरवी मी जिथे असेल तिथे येऊन निरोप घेतात माझा. आज नीट सांगूनही गेले नाहीत. कालचा राग गेला नसेल बहुतेक त्यांचा. म्हणजे? अहो नाही, ऍक्च्युली काय झालं तर काल दिवसभर हे लग्न कार्यात नव्हते. मला वाटलं मग हे अनघा राजेंच्या घरी असतील, म्हणून मग मी विहंग भाऊजींना घेऊन अनघा राजेंच्या घरी गेले होते. तेच त्यांना आवडलं नसेल कदाचित. घरी आल्यावरही माझ्याशी नीट बोलले नाहीत. आणि आज सकाळी न सांगताच निघून गेले.
मंजिरी वहिनी, एक बोलू? हा बोला ना. नाही म्हणजे मी कोणाची बाजू घेत नाहीये किंवा वकिली करत नाहीये, पण सत्यजित दादा घरातल्या एका व्यक्तीचं लग्न सोडून अनघाताईंकडे कशाला जातील? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की अनघाताईंच्या बाबतीत तुम्ही तुमच्या मनात कुठलाही किंतू आणू नका. मी स्वतःच्या अनुभवावरनं तुम्हाला सांगते. मी आलेच जरा. शुभ्रा एकटीच आहे ना? वहिनी, फक्त एकच सांगेन, सत्यजित दादा आणि अनघाताईंमध्ये फक्त मैत्रीचं नातं आहे.